लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला दर शुक्रवारी लक्ष्मीपुढे, तुमच्याच घरातल्या कुलदेवतेपुढे तिला लक्ष्मी समजून नारळ ठेवायचा आहे. ही नारळ म्हणजे आपली लक्ष्मी आहे. ही जी लक्ष्मी आहे तिला हळद कुंकू व्हायचं. ही तिला स्त्रीलिंगी नैवेद्य दाखवायचा. स्त्रीलिंगी नैवेद्य म्हणजे दूध साखर, ती बर्फी, खडी साखर, म्हणजे जे स्त्रीलिंगी उच्चार असतील असे नैवेद्य दाखवा. आणि तो जो प्रसाद आहे तो फक्त घरातल्या लोकांनीच खायचा. तर आता तिची प्रार्थना कशी कराल? हळद कुंकू लावून ती लक्ष्मी नारळाच्या रूपाने आपण तिथे ठेवणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मीला अशी प्रार्थना करा की माझी अडलेली, अडकलेली, अडवलेली, थांबलेली, थांबवलेली आणि माझ्या कर्मात असलेली पण लोकांच्या नजरेने किंवा काही वाईट प्रवृत्तीमुळे माझ्यापर्यंत न येणारी लक्ष्मी तुझ्या आशीर्वादाने माझ्याकडे येऊ देत. मी तिचे जन्मानुजन्म आणि युगानुयुग स्वागत करीन. हे तुम्ही पहिल्या शुक्रवारी ही प्रार्थना म्हणायची आहे. त्याच्यानंतर 5 शुक्रवार तुम्ही फक्त नैवेद्य दाखवायचा आहे. 5 शुक्रवार वेगवेगळा नारळ पाहिजे. प्रत्येक शुक्रवारी तुम्ही नारळ ठेवा, त्या नारळाला लक्ष्मी माना, तिला हळद कुंकू वाहा आणि नैवेद्य दाखवून घरातल्या लोकांनीच खा. आणि नंतर तो जो नारळ आहे तो तुम्ही घरातल्या घरात आठवडाभर वापरला तरी चालेल. असे 5 शुक्रवार झाल्यानंतर तुम्ही 2-3 शुक्रवार तुम्ही थांबायचं आहे. परत 5 शुक्रवार करायचं. असं 45 शुक्रवार करायचे आहेत.